नांगनूर बंधाऱ्यावरून हिरण्यकेशी नदीत उड्या घेऊन वेधलं प्रशासनाचं लक्ष. हिरण्यकेशीत होणारे संकेश्वर नगरपालिका आणि हिरा शुगरचं प्रदूषण थांबवण्याची मागणी. नांगनूर पंचक्रोशी पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आली सरकार विरोधात जोरदार निदर्शनं. संकेश्वर येथील हिरा शुगर साखर कारखान्याचे मिळमिश्रित पाणी आणि संकेश्वर नगरपालिकेचं सांडपाणी थेट हिरण्यकेशी नदीत गेल्या कित्येक वर्षापासून मिसळत आहे. त्यामुळे या नदीकाठावरील नांगनूर, कडलगे, अरळगुंडी, खणदाळ, इदरगुच्ची आदी गावातील ग्रामस्थांच्यासह जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. याबाबत नांगनूर पंचक्रोशी पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीनं अनेक प्रकारे आंदोलनं करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र अद्यापही याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यानं आज आंदोलकांनी नांगनूर बंधाऱ्यावरून थेट हिरण्यकेशी नदीपात्रात उडी घेऊन सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली. नदी प्रदूषण मुक्त आमच्या मागण्या मान्य करा. अरे आमच्या मागण्या मान्य करा. संकेश्वर कारखान्यावर कारवाई झालीच पाहिजे. संकेश्वर कारखान्यावर कारवाई झालीच पाहिजे. संकेश्वर नगरपालिकेवर कारवाई झालीच पाहिजे. संकेश्वर नगरपालिकेवर कारवाई झालीच पाहिजे. पिण्याचे स्वच्छ पाणी मिळालेच पाहिजे. पिण्याचे स्वच्छ पाणी मिळालेच पाहिजे. पिण्याचे स्वच्छ पाणी मिळालेच पाहिजे. संकेश्वर कारखान्यावर कारवाई झालीच पाहिजे. संकेश्वर कारखान्यावर कारवाई झालीच पाहिजे. पिण्याचे स्वच्छ पाणी मिळालेच पाहिजे. यावेळी बोलताना आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या अमर चव्हाण यांनी पालकमंत्र्यांना कडक शब्दात इशारा दिलाय. गेले 8 दिवस मी आजारी असल्यामुळं काही प्रमाणात धाप माझी मला चालताना सुद्धा नकळत अशक्तपणामुळे लागत होती. मी काही उडी अशीच मारायला नाही आहे. उडी मारली या ती कुठेतरी न्याय मागण्यासाठी उडी मारली या. मरण श्रेष्ठ नाही आणि मी एवढ्या लवकर मरणार नाही. त्याचं कारण काय? तुमच्या सगळ्यांची पुण्य आहे. अजून तुम्हा सगळ्यांना चांगल्या पद्धतीने सांगणं, सगळ्यांच्या जीवनात सुखाचा दिवस येणं हेच आमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं प्रतीक असू शकते. आज आपण जो निर्णय घेतलेला होता हा प्रशासनाला काय वाटत होतं की नुसताही काहीतरी ध्यान दाखवायसाठी करायला लागल्यात अशा पद्धतीचा त्यांचा तर्क होता. आणि त्या तर्कापोटी आज जर बघितला तर एकही सक्षम अधिकारी आपल्या आंदोलनाला आला नाही. त्याचं कारण काय? एक सर्कल आणि एक तळाटी अशी 2च माणसं पाठवून दिली. पोलीस जे आलेले होते त्यांना या वाड्यात स्वतःला उभारता येते की नाही काहीची अशा परिस्थितीत येऊन उभारलेले होते. या सगळ्यांना आमचं आव्हान आहे. म्हणजे किती या घडीला तालुक्याच्या प्रशासनाचा या जनतेवर प्रेम आहे हे लक्षात यायला लागले आम्हाला. आज आमचा शेवटचा दिवस आहे त्यांना की त्यांनी आम्हाला 8 दिवसाची मुदत दिली आहे. या 8 दिवसात जर करता आमच्या मागणीप्रमाणे तुम्हाला आता सविस्तर सांगतो की प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की साहेब याचा निकाल लागायचा असेल तर इथल्या प्रांतांच्याकडनं ही ताकद नाही आहे. हा निर्णय लागायचा असेल तर बेळगावचे कलेक्टर याच्यात अप्रूव्हल झाले पाहिजेत. कोल्हापूरचे कलेक्टर याच्यात अप्रूव्हल झाले पाहिजेत. आणि ह्या 2 कलेक्टरांनी म्हणून निर्णय जर घेतला तर येणाऱ्या कालावधीत संकेश्वर सहकारी साखर कारखाना जो आहे त्याचा ऊसाचा गाळपाचा परवाना रद्द झाल्याशिवाय शिव कारखान्याचा प्रश्न आपला सुटणार नाही. तो परवाना रद्द करायचा असेल आणि त्याचे अधिकार दोन्ही कलेक्टरना असू शकतात. कोल्हापूरचे कलेक्टर आणि बेळगावचे कलेक्टर. आज सुदैवाची बातमी म्हणतो बुट्टेराव साहेबांनी शब्द दिला आहे पण नाहीच शब्द पूर्ण झाला तर बुट्टेराव साहेब तुमची सुट्टी नाही आहे. पाटील साहेब आज तुम्हाला टेलर दाखवला अजून पिक्चर बाकी आहे. तो पिक्चर बघायची इच्छा नसेल तर आमच्या जनतेला न्याय मिळवून देणं हेच तुमच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं असेल. दुसरी गोष्ट नगरपालिकेचं पाणी साहेब एवढं प्रदूषित पाणी त्या वड्यात येतंय. पुढच्या वेळी ज्यावेळी आंदोलनाला येणार त्या दिवशी या अधिकाऱ्यांना आडवं पाडून पाणी पाजायचं ते. जोपर्यंत ह्या अधिकाऱ्यांना ह्यांच्या नरड्यातनं आत पाणी जाणार नाही तोपर्यंत प्रदूषण पाण्याचं महत्त्व कळणार नाही. पुढच्या वेळेचं आंदोलन ज्यावेळी होईल
जर नाही आपल्यावर कारवाई केली नाही त्या पद्धतीनं निर्णय दिला तर आपल्याला नांगनूरचे आणि ते संकेश्वरचं त्या पलीकडच्या वड्यातनं पाणी येतंय ते प्रदूषित पाण्यात नेऊन त्या सगळ्या अधिकाऱ्यांना आंघोळ घालण्याची वेळ येऊ नये याची दक्षता त्यांनी पाळावी ही एक तुम्हाला सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे. यावेळी नांगनूर, कडलगे, अरळगुंडी, खणदार, इदरगुच्ची आदी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.